नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासालवटे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज दिनांक 13 सप्टेंबर 2025। चला तर मग पाहूयात आजच्या चालू घडामोडी। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। अतिशय महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात। ओके, तर बघा आजचा पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये 28वी आशियाई टेबल टेनिस सांघिक अजिंक्यपद स्पर्धा भारतातील कोणत्या राज्यात होणार आहे? त्याचं उत्तर असेल ऑप्शन बी, ओडिसा। तर ओडिसामध्ये ही जी स्पर्धा आहे ती होणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सविस्तर पाहूयात आपण 28वी आशियाई टेबल टेनिस सांघिक अजिंक्यपद स्पर्धा जी की ओडिसा राज्यामध्ये भुवनेश्वर कलिंगा स्टेडियममध्ये होणार आहे। ओके, तर माहिती लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 2 आहे, नुकतेच CP राधाकृष्णन हे भारताचे कितवे उपराष्ट्रपती बनले आहेत? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 15वे। तर 15वे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन हे बनले आहेत। ओके, तर बघा यांच्या विरुद्ध उभारले होते, त्यांचं नाव आहे निवृत्त न्यायाधीश सुदर्शन रेड्डी। ओके, तर यांच्या विरोधी पक्षामध्ये जे होते यांचं नाव आहे सुदर्शन रेड्डी। ओके, तर चला पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 3 बघा, चर्चेत असणारे FP5 फ्लेमिंगो हे क्रूज मिसाईल कोणत्या देशाने विकसित केले आहे? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, युक्रेन। तर युक्रेनने हे FP5 फ्लेमिंगो नावाचे क्रूज मिसाईल विकसित केले आहे। ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, युक्रेनमधील फायर पॉईंट नावाच्या संरक्षण कंपनीने हे जे मिसाईल आहे क्रूज मिसाईल ते बनवले आहे। ओके, चला पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 4 बघा, नुकतेच स्केचर या कंपनीने कोणाला आपले ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून निवडले आहे? ओके, तर जे योग्य उत्तर असेल ऑप्शन ए, मोहम्मद सिराज। तर मोहम्मद सिराज यांना स्केचर या कंपनीने आपले ब्रँड ॲम्बॅसेडरमधून निवड करण्यात आली आहे। ओके, तर बघा पुढचा प्रश्न पाहूयात आपण, प्रश्न क्रमांक 5 बघा, सागरमाथा मैत्री हा लष्करी युद्ध सराव कोणत्या 2 देशामध्ये आयोजित केला जातो? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, चीन आणि नेपाळ। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, चीन आणि नेपाळ या 2 देशामध्ये सागरमाथा मैत्री हा लष्करी युद्ध सराव आयोजित केला जातो। ओके, तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण, प्रश्न क्रमांक 6 आहे, झापाड 2025 हा युद्ध सराव कोणत्या देशामध्ये आयोजित केला आहे? ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे, IMP प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो। ओके, तर याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन बी, रशिया। तर रशियामध्ये झापाड हा 2025चा युद्ध सराव आयोजित केला आहे। ओके, तर बघा झापाड या शब्दाचा झापाड हा जो शब्द आहे तो रशियन आहे आणि याचा अर्थ होतो पश्चिम। ओके, तर लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न पाहूयात आपण, प्रश्न क्रमांक 7 बघा, जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस 2025 केव्हा साजरा केला जातो? ओके, केव्हा साजरा केला गेला? ओके, तर 2025चा जो जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस आहे तो ऑप्शन ए, 10 सप्टेंबर रोजी साजरा केला गेला। ओके, तर ऑप्शन ए याचं उत्तर असेल 10 सप्टेंबर। ओके, चला पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 8 बघा, नुकतेच जोनास गहर स्टोर कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी दुसऱ्यांदा निवडून आले आहेत? ओके, तर जोनास गहर स्टोर हे जे पंतप्रधान आहेत ते नुकतेच नॉर्वे देशाचे पंतप्रधान म्हणून निवडण्यात आले आहेत। ओके, तर ते दुसऱ्यांदा निवडून आले आहेत हे लक्षात ठेवा। ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नॉर्वेची राजधानी आहे ऑस्लो। हा जो नॉर्वे आहे तो युरोप खंडातील एक देश आहे। याची भाषा आहे नॉर्वेजियन, चलन आहे नॉर्वेजियन क्रोन। ओके, तर नॉर्वेबद्दल एवढी माहिती लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न पाहूयात आपण, नुकतेच कोणी आपले 4थे पुस्तक डिफरंट बट नो लेसची घोषणा केली आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सुप्रसिद्ध कलाकार आहे हा, ज्याचं नाव आहे ऑप्शन सी, अनुपम खेर। ओके, तर अनुपम खेर यांनी नुकतेच डिफरंट बट नो लेस
या पुस्तकाची या आपल्या चौथ्या पुस्तकाची घोषणा केली आहे. ओके, तर लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 10 बघूयात. आजचा शेवटचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते शहर एकात्मिक उष्णता आणि शीतकरण कृती योजना म्हणजेच इंटिग्रेटेड हीट अँड कूलिंग ॲक्शन प्लॅन सुरू करणारे भारतातील पहिले शहर बनले आहे? तर याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन ए भुवनेश्वर. तर भुवनेश्वर हे नुकतेच भारतातील पहिले एकात्मिक उष्णता आणि शीतकरण कृती योजना सुरू करणारे शहर बनले आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.